आणि आम्हाला या बाबतीत राजकारण करायचं नव्हतं। आम्ही विश्वास ठेवला, पण आमचा विश्वासघात झालाय, शेतकऱ्यांचा विश्वासघात झालेला आहे। आणि आम्ही म्हणत होतो की या योजनेचं नाव तुम्ही त्यांच्या नावाली ठेवलं, त्यासाठी मी अभिनंदन करतो। पण तुम्ही एवढ्या महामानवाचं नाव देऊन सुद्धा इतका अटी टाकल्यात, आणि त्या अटीमुळे जर 44 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर कुठंतरी तुम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा नावाचा अवमान करत आहात, असं आमचं तिथं भूमिका होती। बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलं सरकारवर विश्वास ठेवा, आणि आम्हाला या बाबतीत राजकारण करायचं नव्हतं। आम्ही विश्वास ठेवला, पण आमचा विश्वासघात झालाय, शेतकऱ्यांचा विश्वासघात झालेला आहे। आज अधिवेशनाचा पहिला दिवस असला तरी इथं मी फक्त आलोय, सही करणार, तुमच्याशी बोललोय। उद्यापासून 30 तारखेपर्यंत मी अधिवेशनामध्ये येणार नाही। मराठवाड्यामध्ये आणि काही इतर जिल्ह्यांमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून 29 तारीख सोमवार आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप मोठं आंदोलन उभं करणार आहोत। त्यामुळे सरकारने आमचा विश्वासघात केलेला आहे, या सरकारला आम्ही सोडणार नाही। एक मोठं आंदोलन करू, आणि सरकारला आजच सांगतोय 30 तारखेपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे। तुम्ही या अटी काढा, आणि या 44 लाख शेतकऱ्यांवर जो अन्याय होतोय तो तुम्ही त्या ठिकाणी थांबवा। आणि असंच जर तुम्ही अपमान आणि अन्याय जर आमच्या शेतकऱ्यांवर करत राहणार तर हे तुम्हाला महागात पडेल। त्यामुळे 29 तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मोठा रास्ता रोको, एक मोठं आंदोलन, हे आम्ही सर्वजण मिळून आमचा जो विश्वासघात केला आहे, शेतकऱ्याचा जो विश्वासघात केलेला आहे, त्याच्या विरोधात त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहोत। आणि या शेतकऱ्यांच्या वतीने या सरकारला जाब विचारणार आहोत की हा अन्याय कशासाठी। काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे साहेबांचे 6 खासदार हे घेऊन राजकीय दृष्टिकोनातून कुठेतरी उद्धव ठाकरे साहेबांना एकनाथ शिंदे साहेबांनी अडचणीत आणलं। पण दुसऱ्याशी लढत असताना, विरोधकांशी लढत असताना त्यांच्याच मित्र पक्षाने म्हणजे भाजपने हा त्यांचाच कुठेतरी केसाने गळा कापला, घात केला। खरं तर असं म्हणलं जातं एकनाथ शिंदे साहेबांना दिल्लीवाल्यांचा सपोर्ट आहे, पण महाराष्ट्राचे भाजपचे नेते आतून एकनाथ शिंदे साहेबांचा जो खेळ खेळत आहेत, तर हे नाशिकचं उदाहरण त्यातलंच एक खेळाचं प्रकार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यामुळे भाजप कितीही मित्रपक्ष वाटला, हा भाजप कोणाचाही मित्र नाही। हा जवळच्या लोकांचा सुद्धा घातपात त्या ठिकाणी करू शकतो, राजकीय दृष्टिकोनातून मित्रपक्षांना सुद्धा अडचणीत आणू शकतो, हे अनेक वेळा आपण बघितलेलं आहे। त्यामुळे नाशिकचं उदाहरण म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना त्यांच्याच मित्रपक्षाने कुठेतरी राजकीय दृष्टिकोनातून पराजय केला असं आपल्याला म्हणावं लागेल। एक तर महाजन साहेबांच्या हातातून मी ज्यूस पिला नाही। मी पवित्र श्री नामदेव पायरीकडे जाऊन तिथे असणाऱ्या सामान्य परिवारातून जे वारकरी संप्रदायाचे लोक होते त्यांच्या हातून पेढा खाऊन मी तिथं उपोषण सोडलं। विषय कसा असतो, सगळ्याच गोष्टीत आपण राजकारण केलं तर हे योग्य नसतं। त्यामुळे आमचा प्रयत्न होता मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलून आम्हाला जर शब्द दिला असेल तर राजकारण न आणता आपण ऐकलं पाहिजे, आणि मग ते आम्ही ऐकलं। पण आमचा विश्वासघात झाला, शेतकऱ्यांचा विश्वासघात झाला, आणि याचं उत्तर आणि याची किंमत या सरकारला 100% मोजावी लागणार, हे आम्ही या ठिकाणी तुमच्या समयांच्या माध्यमातून सरकारला इथं सांगत आहोत। एक तर कर्जमाफी नीट द्या, कर्जमाफीमध्ये ज्या अटी टाकल्या त्या काढा, आणि दुष्काळ तर जाहीर करा, ही आमची मागणी आहेच। त्यामुळे जे काय आधी मदत दिलेली आहे कर्जमाफीच्या माध्यमातून ती तरी 100% शेतकऱ्यांना तिथं पोहोचू द्या। आता ह्याच्यामध्ये सोलापूर म्हणजे आम्ही पंढरपूरला उपोषणाला बसलो होतो, 23,000 लाभार्थी आहेत, पण त्या अटी टाकल्यामुळे फक्त 6,000 शेतकऱ्यांना लाभ मिळतोय, बाकी शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही। म्हणून म्हणतोय की ही योजना जी आहे कर्जमाफीची पूर्णपणे फसवी आहे, दिखावपणा आहे। आम्ही काहीतरी मदत केली हे फक्त दाखवायचं खरं, पण मदत कोणालाच पोचली नाही पाहिजे
पैसे कुठेतरी सरकारचे वाचले पाहिजे आणि ते वाचलेले पैसे कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालायचे आणि त्यातून कमिशन खायचं, हे मात्र सरकारमधल्या नेत्यांचं ठरलेलं दिसतंय. सीएमने काल सांगितलं की बँकिंग पेपर्ससाठी काही अटी शर्ती घातलेल्या आहेत, मात्र जर त्या शिथिल करता येतील तर त्या संदर्भात आम्ही काही दिवसात निर्णय घेऊ. अरे पण कधी निर्णय घेणार? त्यासाठीच तर आम्ही उपोषण केलं होतं, आम्ही अन्नत्याग केला होता आणि त्यात तुम्ही म्हणाला होतं की आपण चर्चा करू. आम्ही चर्चा करायला तयार झालो, पण तुम्ही आम्हाला बोलवलं नाही. आम्ही जे म्हणतोय तुम्ही समजून घेत नाही. सुरुवातीला म्हणाले एक सुद्धा अट अशी चुकीची नाही, दुसऱ्यांदा म्हणाले 99% शेतकऱ्यांना फायदा होईल, नंतर म्हणाले 55 लाख पैकी 40 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल. म्हणजे स्वतःच मुख्यमंत्री साहेब कुठेतरी दरवेळेस जेव्हा बोलायचे तेव्हा एकदा आकडा कमी करत चालले होते आणि परत काल म्हणाले की अटच नाही. आम्ही अट म्हणजे तुम्ही म्हणता अट नाही, पण याच्यामध्ये आपण जर GR बघितला त्या याच्यामध्ये अटी आहेत ना. शेतकऱ्यांना हे कळलेलं आहे आणि सोलापूर जिल्ह्याचं उदाहरण मी आत्ताच तुम्हाला दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे या मुद्दामून अटी टाकल्यात. एखाद्या अधिकाऱ्याला जबाबदारी दिली, अधिकाऱ्यांनी AC मध्ये बसून शेतकऱ्यांवर अन्याय केलेला आहे. कुठंच या धोरणातून सर्व शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. 44 लाख शेतकऱ्यांना 55 लाख पैकी हा अन्याय 100% त्या ठिकाणी होणार आहे आणि याची किंमत या सरकारला मोजावीच लागेल. 29 तारखेला आम्ही जे आंदोलन करणार आहोत तोपर्यंत आम्ही त्या आंदोलनातून उठणार नाही, रास्ता रोखून उठणार नाही. जोपर्यंत आम्ही तिथे अधिवेशन इथं आणि इथल्या इथं मुख्यमंत्री साहेब असतील नाही तर जो कुठला नेता असेल, मंत्री असेल, तेही इथं जाहीर केल्याशिवाय आम्ही तिथून त्या रस्त्यावरनं उठणार नाही. इलेक्शनच्या आधी भाजपचे आणि या सगळ्या नेत्यांचे दाखवायचे दात वेगळे असतात. इलेक्शन झाल्यानंतर ते दात वेगळेच निघतात. महिलांच्या बाबतीत सुद्धा लाडक्या बहीण योजनेचं आपण जर बघितलं असेल तर 1 कोटी महिलांची नावं कापली गेली. इलेक्शनच्या आधी ॲडव्हान्समध्ये पैसा दिला. 24,000 कोटी रुपये अशा लोकांना तुम्ही दिला की आता तुम्ही म्हणताय ते इल्लिगली त्यांना दिले गेले होते. मग 24,000 कोटीचं झालं काय? 1 कोटी महिलांचं नाव का कमी झालं? तसंच कर्जमाफी देऊ असं तुम्ही बोलला, थट्टा केली, नाही तर तुम्ही शब्द दिला आणि आता मात्र कर्जमाफी देत असताना इतक्या अटी टाकल्यात. त्यातून जर 90% शेतकरी वंचित राहणार असतील, 50,000पर्यंतचीच मदत मिळणार असेल, तर मग तुम्ही कशाला डंका पिटवताय की तुम्हाला 2 लाख रुपयाची कर्जमाफी दिली? हे फसवं सरकार आहे, फसवे नेते आहेत. बाकी यांना काही घेणं देणं नाही. आमचं म्हणणं आहे की बँकिंग सिस्टमला जर तिथं अडचण येत असेल तर मोदी साहेबांची प्रशंसा करत असताना असं का बोलला की राज्याचं जे काही कर्ज झालंय 10 लाख कोटीचं आणि देशाचं 200 लाख कोटीचं, ते जर मोदी साहेबांनी ठरवलं तर एका दिवसात आम्ही फेडू शकता. मग एवढी तुमची आर्थिक ताकद असेल तर मग दुसऱ्या बाजूला तुम्ही काय म्हणता नाही बँकिंग सिस्टम हे 37,000 कोटीमुळे कोलमाडू शकतात. त्यामुळे एका बाजूला प्रशंसा करताना मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या आणि गरिबाला मदत करण्याची वेळ येते तेव्हा म्हणता की बँकिंग सिस्टम कोलमडून जाईल. आमचं एवढंच म्हणणं आहे, शक्ती मार्ग जो 1,20,000 कोटीचं तुम्ही करताय त्यातून जे 40,000 कोटी तुम्ही भ्रष्टाचार करणार आहात ते थांबवा. सगळं नॉर्मल होतंय, पण ते नाही थांबवायचं. गुजराती कॉन्ट्रॅक्टर आणि आंध्राच्या कॉन्ट्रॅक्टरला मोठं करायचं, त्यांच्यावर पैसे ओरबाडायचे, तिजोरीवर ताण आणायचा आणि सामान्य लोकांना मदत करण्याची जेव्हा भावना नाही तर भूमिका तुमची जेव्हा येते तेव्हाच अटी टाकतात. हे कुठंतरी हे सरकार फसवं एवढंच आपल्याला म्हणावं लागेल. आमच्यात हिंमत आहे. जर मुख्यमंत्री साहेब स्वतः आले, मी GR कसा फसवाय, कशात त्यात चुका आहेत, कशा पद्धतीने शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे हे आम्ही पूर्णपणे पुराव्यात सकट तिथं सांगू शकतो. आता जेव्हा अतिवृष्टी झाली होती 35,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं होतं. मी स्वतः बोललो होतो 12,000 कोटीचा पुढे काय आकडा जाणार नाही. गेला किती? आत्ता 12,000 कोटीच्या आसपासच आकडा होता. मग 35,000 डिक्लेअर कशाला गेले? इथं सुद्धा 37,000 डिक्लेअर केलेत. हा आकडा 13,500 कोटीच्या पुढे जाणार नाही, पण 20,000 कोटी हे वाचवणार आहेत फक्त अटी टाकल्यामुळे. आणि आमचं हेच म्हणणं आहे, या अटी तुम्ही काढा, कारण का शेतकरी खरंच अडचणीत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हीच म्हणता पाऊस नाही तर येणारं पीक सुद्धा त्यांच्या हातात येणार नाही. त्यामुळे दुष्काळ जाहीर करणं हा तर आहेच. त्यामुळे कर्जमाफी पण द्या, दुष्काळ पण जाहीर करा आणि विद्यार्थ्यांचं कर्ज जे आहे जे आता त्यांना फेडता येणार नाही ते सुद्धा कुठेतरी त्याच्यामध्ये सवलत सरकारच्या माध्यमातून दिली गेली पाहिजे असं आमचं मत आहे. एकनाथ शिंदे साहेबांना कळलेलं आहे
की कदाचित त्यांच्या पाठीमागे दिल्ली आहे, पण दिल्लीसुद्धा त्यांच्या पाठीमागे कधीपर्यंत आहे, डिलिमिटेशनचा कायदा पास होऊच तर. एकदा डिलिमिटेशनचा कायदा पास झाला तर भाजपला कुठल्याच खासदाराची जरूरत नाही असं भाजपला वाटतं. पण झालं असं आहे की दिल्लीची मदत एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागे असली तरी महाराष्ट्राचे भाजपचे नेते मात्र एकनाथ शिंदे साहेबांचा गळा केसांनी कापत असताना आपण बघू शकतो. कालची प्रेस कॉन्फरन्स किती भारी झाली, हसत खेळत झाली आणि निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांना आत्ता कळलं असेल, अरे आपला तर गळा नीट राहिला नाही, आपला गळा केसारी कापून टाकला, त्यांच्या उमेदवाराला पाडलं आणि अपक्ष उमेदवार जो महाजन साहेबांचा जवळचा माणूस आहे त्याला मात्र त्या ठिकाणी निवडून आणलं. त्यामुळे हे फसवाफसवी जी आहे ती फक्त भाजपकडनंच होऊ शकते. भाजप कोणाचाच मित्रपक्ष नाही. भाजप हा नेहमी स्वतःचा विचार करणारा पक्ष आहे. अजितदादांच्या बाबतीत सुद्धा आपण बघितलं असेल, दादांना न्याय द्यावं यासाठी आमचा सगळ्यांचा प्रयत्न होता, अपेक्षा होती. भाजपचे जे नेते आहेत ते दादांना मित्र म्हणायचे, त्यांनी मात्र अजूनपर्यंत CBIला ते काय प्रकरण दिलेलं नाही. तपासाच्या बाबतीत सुद्धा काही झालं नाही. CIDचा उपयोग दारू विकणाऱ्यांना शोधण्यासाठी केला जातो, पण दादांच्या बाबतीत मात्र त्या ठिकाणी कुठेही तपास योग्य दिशेने जाताना आपल्याला दिसत नाही. हे चाचणी वगैरे सगळं झालेलं आहे. फाईल काय बंद झालेली नाही, आम्ही काय बंद होऊन देणार नाही. आम्ही मात्र आमचा लढा तिथं कायम ठेवू. हे बघा, चर्चा तर कोणाची होऊ शकते. ऑपरेशन टायगरपेक्षा ऑपरेशन बाजार म्हणायला काय हरकत आहे. विचाराचा बाजार झाला, नात्यांचा बाजार झाला, त्यानंतर पैशांचा बाजार झाला, लोकांचा बाजार झाला, माणुसकीचा बाजार झाला. मग ऑपरेशन बाजार म्हणायला काय हरकत नाही. त्यामुळे पूर्णपणे, आणि आता नाशिकचा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचा सुद्धा बाजार झाला असं आपला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. त्यामुळे हे जे काय ते होत राहणार. पण मला असं वाटतं की किती प्रयत्न केला तरी आमचा एक सुद्धा खासदार त्या ठिकाणी फुटेल असं आम्हाला वाटत नाही. एक तर त्या VSR कंपनीने 210 कोटीचा विमा, हा विमानाचा आणि लायबिलिटी विमा तिथं काढला होता. त्यातून VSRला विमानाची किंमत 15 कोटी रुपये आणि त्याला पैसे कदाचित 200पेक्षा जास्त कोटी मिळू शकतात. आमचं हेच सरकारला म्हणणं आहे की माळी परिवार असेल, तो जाधव परिवार असेल आणि पायलटसुद्धा असतील, या लोकांना कुठं ना कुठंतरी त्या ठिकाणी आर्थिक लाभ त्या परिवाराला झाला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. पण झालं असं आहे, हे सरकार इतकं घमंडी आहे, हे विषय चर्चेत आणायलाच नको म्हणतात, हवेत मात्र त्या ठिकाणी गोळ्या झाडतात की हे आमचे मित्र होते, हे आमचं तसं. त्यामुळे दादांच्या बाबतीत तेच झालं, शेतकरी कर्जमाफीच्या बाबतीत तेच झालं, लाडक्या बहिणींच्या बाबतीत तेच झालं. त्यामुळे कुठं ना कुठंतरी हे सरकार फक्त न फक्त दिखावा करते, बाकी काही करत नाही असं आमचं प्रामाणिक मत आहे. अरे पण ऑपरेशन टायगर हे सक्सेसफुल झालं काल बोलत होते, पण शिकार करणाऱ्याची शिकार आज मात्र नाशिकमध्ये तिथं झालेली हे आपण सगळ्यांनी तिथं बघितलेलं आहे. त्यामुळे खरे शिकारी भाजप आहेत, पुढे करतायत फक्त एकनाथ शिंदे साहेबांना. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना मात्र आता कळालं असेल, अरे आपली आता शिकार झालेली आहे. हे जे काही विरोधक बोलतात की भाजपचा विचार नाही तर विश्वास ठेवणं योग्य नाही, हे आता एकनाथ शिंदे साहेबांना कळलं असेल. त्यामुळे उद्या जाऊन एकनाथ शिंदे साहेब हे भाजपबरोबर लढतील का विरोधात लढतील हे मात्र आज 29 पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी सांगता येणार नाही.